हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आहात, आपापल्या आयुष्यात खूप पुढे जात आहात. आणि आत्ताचं जे रीडिंग आहे ते आता मी आजपासून रोज घेऊन येणार आहे. आज 1 जुलै आहे, नवीन महिना, नवीन दिवस. आणि मी रीडिंग रोजच्या दिवसाचं घेऊन येणार आहे. म्हणजे आजचा दिवस आपला कसा असेल आणि आज आपल्याला काय गायडन्स असेल टॅरोटच्या मार्फत, हे आपण आज या रीडिंगच्या मार्फत आपण फाइंड आउट करूया. सो नेहमीप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी ऑप्टिमिस्टिक राहा आणि लेट्स चेकआउट आजचा दिवस आपला कसा असेल आणि त्याच्यानुसार आपल्याला काय गायडन्स असेल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. वेट अ सेकंड. पहिलं कार्ड आहे 2 ऑफ सॉर्ड्स. Eight of Pentacles. टॉवर मोमेंट, द टॉवर. त्यानंतर डेथ. छान आहे कार्ड सगळं. आजचं पहिल्या दिवसाचं रीडिंगच मला खूप छान वाटतंय. वाव, 7 ऑफ कप्स. अजून एक कार्ड आलेलं आहे 10 ऑफ सॉर्ड्स. ऑलमोस्ट इथे झोडॅक साइन्स सगळ्या आलेले आहेत. 2 ऑफ वँड्स आणि लास्ट वन वाव, फुल. सो बॉटम ऑफ द डेकमधून 9 ऑफ वँड्स आलेला आहे. तर रीडिंग सुरू करण्यापूर्वी मी हे नक्की सांगेन की हे जनरल रीडिंग आहे, तर कोणाशी रेझोनेट होऊ शकेल किंवा कोणाशी नाही. आणि जर का तुमच्याशी रेझोनेट होत असेल तर खूप छान आहे. याच्यातला कुठलाही संदर्भ जर का तुमच्या आयुष्याशी लागत असेल तर हे खूप छान आहे आणि तुम्ही रीडिंग पुन्हा कंटिन्यू करू शकता. तर इथे ऑलमोस्ट सगळ्या साइन्स आहेत. अर्थ साईन आहे, वॉटर साईन आहे, फायर साईन आहे, एअर साईन आहे आणि प्लस आपल्या ज्या 12 राशी आहेत झोडॅक सायन्स, त्या पण सगळ्या इथे अवेलेबल आहेत. आणि रीडिंग सुरू करताना मी आता तुम्हाला जे काही सांगेल ते तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐका. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे 2 ऑफ सॉर्ड्स आणि इथे 2 ऑफ वँड्स, हे सेम नंबरचे 2 कार्ड आलेले आहेत. तर हे खूप चांगली गोष्ट आहे, कारण ह्या कार्डच्या मार्फत बऱ्याचदा असं सांगितलं जातं की एखादी व्यक्ती असते की ती नेहमी अशी इनसिक्युअर असते. आणि तुमच्यामध्ये जर का तशी इन्सिक्युरिटी असेल की अचानक जर का तुमच्यावर कोणी वार करू शकेल किंवा काही, किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टींची भीती असेल, तर आता ती आपल्याला काढून टाकायची आहे. आणि बऱ्याचदा असं होत असतं की आपल्या आजूबाजूला अशी काही माणसं असतात की ती नेहमी त्यांची काही ना काहीतरी अशी बॅड कर्म करत असतात किंवा वाईट कर्म करत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. सो अशा वेळेला आपल्याला डोळे मिटून आपल्याला स्वतःच्या कामाकडे फोकस करायचा आहे.
आणि स्वतःवरती लक्ष द्यायचं आहे. हे आजच्या दिवसाचं म्हणजे रीडिंगचा मी आता सुरुवात केलेली आहे, तुम्ही नीट ऐका. आणि हे जेव्हा 2 कार्ड म्हणजे 2 ऑफ सॉर्ड्स आणि 2 ऑफ वँड्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा ऑफकोर्स एक विक्ट्री समजली जाते, एक प्रकारचा विजय समजला जातो. कळलं तुम्हाला? आणि जर का तुमचा कोणी पार्टनर असेल किंवा सोलमेट असेल किंवा जे खरंच सिंगल आहेत किंवा जे खरंच आपल्या पार्टनरला खूप मिस करत असतील, तर मी नक्की सांगेन की तुम्हा दोघांचं कनेक्शन हे म्हणजे एक खूप चांगली टेलिपॅथी तुमच्यामध्ये आता आहे की तुम्हाला एकमेकांना मेसेज करायची गरज नाही आहे, एकमेकांशी फोनवर बोलायची गरज नाही आहे. तुमच्या दोघांच्या आयुष्यात काय चाललं हे तुम्हाला आपोआप कळायला लागलेलं आहे आणि एकमेकांचं जे कनेक्शन सोलमेट कनेक्शन आहे ते इथे जुळून आलेलं दिसतं आहे. प्लस तुम्ही आता सध्या टॉवर मोमेंटमध्ये आहात. म्हणजे आपल्यापैकी काही ग्रुप असा असेल की ज्याचं आयुष्य हे नेहमीसारखं असं हॅपी नसेल, पण असं टॉवर मुवमेंट म्हणजे काय की भरपूर त्रास आहेत, भरपूर काही काळज्या आहेत आणि भरपूर अशा काही गोष्टी आहेत का की खूप किचकट झालेल्या आहेत त्यांच्या आयुष्यात आणि त्या मोमेंटमधून सध्या तुम्ही जात आहात. तर तुम्हाला अशा वेळेला हेच लक्ष द्यायचं आहे की तुम्हाला स्वतःवरती वर्कआउट करायचं. जेव्हा 8 ऑफ पेंटिकल्स अशी जेव्हा कार्ड्स येतात तेव्हा याच्यावरती हे सांगितलेलं आहे की स्वतःच्या कामावरती लक्ष द्या, स्वतःकडे फोकस करा. आणि तुम्हाला आजूबाजूला कोणीही काही कितीही दोष देत असेल, कोणीही कसंही बोलत असेल, कसंही वागत असेल, तर तुम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे. कारण आता ऑलमोस्ट तुमचे त्रास संपत आलेले आहे. बघा म्हणजे आता आजचा दिवस आपल्याला काय करायचं की स्वतःवरती फोकस करायचा आहे, स्वतःच्या कामाकडे लक्ष द्यायचं आहे. याच्यात आपल्याला गायडन्स आलेला आहे. लोक आपल्याला काय बोलतील काय नाही बोलतील याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही. इनसिक्युरिटी ठेवायची नाही, कुठली भीती ठेवायची नाही आहे. टॉवर मुवमेंट आहे पण ती लवकरात लवकर संपुष्टात येते. इथे जेव्हा डेथचं कार्ड येतं तेव्हा नवीन बिगिनिंग असते आपल्या आयुष्याला. कळलं तुम्हाला? तुम्ही तुमची आता ह्याच्यानंतर लगेच आपल्याला हे कार्ड आलेलं आहे 7 ऑफ कप्स. म्हणजे हे एक प्रकारचे तुम्ही जी तुमची स्वप्न रोज पाहत असता किंवा तुम्ही तुमची जे काही टार्गेट्स असतील आयुष्यातले किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा अजून काही किंवा स्वप्न जी काही असतील जी तुम्ही रोज पाहत असतात ती आता पूर्ण करायला तुम्हाला घ्यायची आहेत. म्हणजेच लक्ष द्या, खूप सुंदर कार्ड्स आलेले आहेत. स्वतःकडे लक्ष द्या. टॉवर मुवमेंट आहे म्हणजे खूप त्रास आहेत, मान्य आहे, पण ते संपुष्टात आलेले आहेत. ठीक आहे? आणि त्यासाठी स्वतःच्या स्वप्नांवरती आता तुम्ही लक्ष द्यायचं आहे. आणि जेव्हा 10 ऑफ सॉर्ड्सचं जेव्हा कार्ड येतं तेव्हा याचा अर्थ असा आहे की आता ही ते एखादी व्यक्ती आहे आणि तिच्या आयुष्यात तिनं भरपूर काही सहन केलेलं आहे आणि सध्या तिच्या आयुष्यात खूप त्रास आहेत. इथे दिसतंय तिच्या अंगावरती भरपूर 10 तलवारी आहेत आणि ती आता पूर्ण शरणागतीमध्ये आली आणि सगळ्या गोष्टी तिने अशा सोडून दिलेल्या आहेत युनिवर्सवरती. तर तसं तर शरणागती आता जेव्हा 10 नंबर येतो तेव्हा एक प्रकारची कंप्लीशन म्हणजे पूर्णता, म्हणजे आपल्या आयुष्यातले जे काही त्रास असतील, जे काही व्यथा असतील त्या सगळ्या संपुष्टात आलेल्या आहेत. याचं हे मेन उदाहरण आहे जेव्हा हे 2 कार्ड इथे आलेले आहेत. ऑफकोर्स कारण की तुम्ही एका टॉवरमधून सध्या जात आहात. टॉवर म्हणजे याच्यात तुम्हाला दिसत असेल, बऱ्याच लोकांना माहीत नसेल हे कार्ड. टॉवर म्हणजे इथे हे पूर्ण बिल्डिंग अशी जळते किंवा हा टॉवर जळत चाललेला आहे आणि यातून लोक बाहेर पडत आहेत. तसं काहीचं आयुष्य काही आपल्यामध्ये असा काही ग्रुप आहे की त्याचं आयुष्य तसं असेल सध्या कदाचित, की त्याला सध्या बरेच त्रास असतील, बरेच फ्रस्ट्रेशन असतील आणि त्यातून खूप निराश झालेला असेल आणि पूर्ण असं म्हणजे थकून गेलेला आहे ह्या सगळ्या परिस्थितीला. पण आता हे सगळं संपलेलं आहे त्याच्या आयुष्यातलं, कारण की ते 10 नंबर आहे म्हणजे सगळ्या गोष्टी फिनिश झालेल्या आहेत आणि आता त्याला विक्ट्री मिळते. तो आता सध्या ज्या पॅथवर चाललेला आहे त्या पॅथवर त्याला खूप विजय मिळतोय आणि त्याचं आता नवीन आयुष्य सुरू झालेलं आहे, काहीतरी नवीन बिगिनिंग. मी मागे पण बऱ्याचदा म्हटलेलं जेव्हा फुलचं कार्ड येतं आणि जेव्हा इथे सूर्य असतो तेव्हा एक नवीन आयुष्याला सुरुवात असते. ऑफकोर्स हे सगळे कार्ड जसे तसे लाईनशीर आलेले आहेत. म्हणजे खूप इन्सिक्युरिटी तुमच्या आयुष्यात होती, बरेच त्रास होते, सगळ्या गोष्टी होत्या, पण तुम्हाला स्वतःच्या कामावरती फोकस द्यायचा आहे, स्वतःची स्वप्न पूर्ण करायची आहेत. जे काही त्रास आहेत ते सगळे संपलेले आहेत आता आणि तुमचीच विक्ट्री आहे. आणि प्लस एक नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि प्लस इथे तुम्हाला आजच्या दिवशी असं थकलेल्या लोकांसारखं किंवा हरून किंवा शरणागती पत्करून असं नाही राहायचं आहे. तुम्हाला स्वतःवरती वर्कआउट करायचं आहे, स्वतःच्या कामावरती फोकस द्यायचा आणि स्वतःच्या स्वप्नांवरती फोकस द्यायचा आहे.
आणि जे काय होईल ते ठीक आहे ना. आपल्या हातात बऱ्याच गोष्टी नसतात, बऱ्याच गोष्टी आपल्याला काही येतात आपल्या आयुष्यात, काही नाही येत, पण बऱ्याचदा जे काही होतं ते चांगल्यासाठीच होत असतं आणि ते तुमच्या चांगल्यासाठीच होत असतं. त्यामुळे ही अशी परिस्थिती नको किंवा अशी अवस्था आपल्या मनाची नको आहे. कळलं तुम्हाला? तुम्हाला मागे एक खूप छानसं कार्ड आलेलं आहे स्ट्रेंथचं, आणि हे सुद्धा 8 नंबरचं कार्ड आहे आणि इथे सुद्धा 8 ऑफ पेंटिकल्स आहे. म्हणजे कळलं तुम्हाला तुमचं सोलमेट कनेक्शन खूप छान आहे. जर का खरंच तुमच्यापैकी कोणाचे पार्टनर सध्या जर का खूप त्रासात असेल, बरेच काही त्याच्या आयुष्यात काही घडत असेल, तर प्लीज तुम्ही तुमची एनर्जी अशी चांगली अशी पॉझिटिव्हिटी त्यांना पाठवा तुमच्या टेलिपॅथीमार्फत. टेलिपॅथी म्हणजे एक मनाचे मनाशी असलेले कौल तुम्ही एकमेकांना पाठवा. म्हणजे खरंच त्याच्या आयुष्यातले हे अशा सिच्युएशन जे आहेत त्याच्यातून काहीतरी त्याला होप मिळेल आणि तो स्वतःकडे लक्ष द्यायला लागेल आणि बरंच काही असं होईल. इवन तुम्ही सुद्धा तसंच राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जितकं छान राहण्याचा प्रयत्न कराल तितकं सगळं काही गोष्टी सॉर्ट आऊट व्हायला लागतात. ठीक आहे, आपण ह्याच्यातून आता एनर्जी चेक करूया. आजूबाजूला कशी एनर्जी आहे सध्या आपल्या. वाव, सनचं कार्ड. मी म्हटलं होतं ना हे सनचं कार्ड येणारच होतं, कारण इथे एक नवीन सुरुवात दाखवलेली आहे आणि तशीच एनर्जी आता आपल्याला आजच्या दिवसापासून मिळालेली आहे. लक्षात घ्या, आज 1 जुलै आहे, नवीन दिवस आहे, नवीन महिना आहे, एक नवीन काहीतरी सुरुवात आपल्या आयुष्यात आपण करायला हवी आहे. आणि जे काही ड्रामे आपल्या आयुष्यात सुरू असतात ते सुरू राहणारच आहेत, पण जोपर्यंत तुम्ही त्याला लेट गो करत नाही आणि तुम्ही वॉक अवे होत नाही तोपर्यंत काही शक्य नाही. ठीक आहे. नेक्स्ट, इनडिसिजन. हे कार्ड तर येणारच होतं, कारण सेम इथे एक आहे जे मी मगाशी म्हटलं, खूप इन्सेक्युरिटी आहे, खूप भीती आहे. त्याच्यामुळे अशा गोष्टी तुम्ही कुठलाही ठाम निर्णय घेत नाही आहात आणि जोपर्यंत निर्णय ठाम घेता येत नाही तोपर्यंत काहीच शक्य नाही. कारण तुम्हाला तुमचा परमेश्वर तुमच्या या सिच्युएशनमधून तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यातून बाहेर येण्याचं काय बोलतात त्याला, जे काही डिसिजन आहे किंवा निर्णय आहे तो तुमच्या हातात आहे. तुम्हाला पुढे यायचं आहे. गॉडेस ऑफ द मून म्हणजे तुमचे जे कोणी ह्या जगात नसतील, तुमची जवळची माणसं, तर ती खरंच ती तुमच्या पाठीशी आहेत, त्यांचे ब्लेसिंग्स तुम्हाला आहेत. ठीक आहे, म्हणजे एवढं सगळं सुंदर तुमच्या आयुष्यात आजूबाजूला घडतं आहे. आता फक्त गरज आहे की तुम्हाला स्वतःला उभं राहण्याची, काहीतरी ठाम निर्णय घेण्याच्या आजच्या दिवशी. काहीही असेल, प्रत्येकाला आपापली केस माहीत आहे, प्रत्येकाला आपापले प्रॉब्लेम्स माहीत आहे, त्यातून कसे निर्णय करायचा प्रत्येकजण ठरवतं. थर्ड चक्र, रिवायवल. इन्सिक्युरिटी अजूनसुद्धा आहे तुमच्याकडे, भरपूर भीती आहे तुमच्या पोटात. असं नको. एक मिनिट. आणि फायनान्शियल कन्स्ट्रेंट. ऑफकोर्स या दिवसात सगळ्यांनाच म्हणजे अशा फायनान्शियल कन्स्ट्रेंटमधून जावं लागतं आहे. आणि बॉटम ऑफ द डेकमधून आलेलं आहे सेकंड चक्र आर्कएंजलचं. ठीक आहे. सो इनडिसिजन परिस्थिती नको आहे. आपल्या आजूबाजूला खूप छान एनर्जी आहे सनची आणि मूनची. मी पुन्हा एकदा सांगते, इथे सोलमेट कनेक्शन आलेलं आहे. खरंच जर का तुमच्यापैकी कोणाचे जर का असं कोणी असेल तुमची जवळची व्यक्ती आणि ती सध्या खूप त्रासात असेल, मग सोलमेटमध्ये असंही समजू नका की सोलमेट म्हटलं की आपला मित्र किंवा मैत्रीण किंवा ज्याच्यावरती आपण प्रेम करतो. कदाचित आपली एखादी छानशी मैत्रीणसुद्धा असू शकते, आपला एखादा छानसा मित्रसुद्धा असू शकतो आणि त्याच्याशी आपण बरंच काही बोलत असतो आपल्या मनातून. तशी एनर्जीसुद्धा इथे दिसलेली आहे. नवीन असं छानसं सगळं आयुष्य इथे दिसतंय, एक नवीन बिगिनिंग दिसते. आता तुम्हाला गरज आहे स्वतःवरती काम करण्याची. जसं की ते 2 कार्ड आलेले आहेत, थर्ड चक्र आणि सेकंड चक्र रिवायवल. वाव, ह्याच्या मागे कार्डसुद्धा खूप सुंदर आहे, वुमन होल्डिंग अ हार्ट. म्हणजे खरंच किती छान हे सगळं, की आपल्याला आपल्या आयुष्यात नक्कीच कोणीतरी छानसं आहे किंवा येईल किंवा कोणीतरी असू शकतं, आपलं त्याच्याकडे लक्ष नसेल आणि आपण आपल्याच
त्या प्रॉब्लेमच्या खाणीत आपण मरत चाललो आहे, तर असं नको. ठीक आहे, आजूबाजूला खूप छानशी बऱ्याच गोष्टी आहेत, तर ते लक्ष द्यायला सुरुवात करा, म्हणजे आयुष्य अजून खूप सुंदर होईल तुमचं. ठीक आहे, आपण इथून आता एक गायडन्स चेक करूया लास्ट, आणि मग आजचं गायडन्स तुम्हाला कळलं असेल नक्की काय आहे. इथपर्यंत तर ओके आहे की आता आजपासून आपल्याला स्वतःवरती काम करायला सुरुवात करायची आहे, स्वतःच्या कामात लक्ष द्यायचं आहे आणि पुढे जात आहे. सो आता मला इथे एक छानसा एंजल नंबर पण दिसला 1515, म्हणजे खरंच ब्लेस्ड डे आहे आजचा. पहिलं कार्ड, वाव, पाऊल द वेंटियन, आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की एक्सपिरियन्सिंग ग्रेस, आपल्या आयुष्यात ज्या काही सुंदर गोष्टी घडत आहेत त्याचा अनुभव घ्यायला शिका. आणि त्यांचा मेसेज असा आहे की शेअर युअर गिफ्ट विथ ग्रेस, वेव ऑफ इन्स्पिरेशन अँड लव आर कमिंग टू यू. ऑफकोर्स आता हे जे काही आपण पाहिलेलं आहे याच्यातून मगाशी पण हे एक छानसं कार्ड आलेलं आहे, वुमन होल्डिंग अ कॉईन. तर तुम्हाला लक्षात येत असेल की आपल्या आजूबाजूला भरपूर अशा छान छान गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपलं लक्ष नाही आहे, त्याच्याकडे फोकस करा, शेअर करा, आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला छान मिळतील आजच्या दिवशी. आणि बॉटम ऑफ द डेकमधून काय आलं आहे, चॅरिटी, म्हणजे प्रेयर अँड कंटेम्पलेशन, म्हणजे कनेक्ट विथ हेवन, आस्क अँड यू शॅल रिसीव. वाव, दिस इज द गुड मेसेज ऑफ दिस डे. चॅरिटी ही जी काही एंजल आहे ती आपल्याला सांगते की प्रेयर करा, म्हणजे जास्तीत जास्त प्रेयर आणि म्हणजे प्रार्थना आणि नामस्मरण किंवा जितकी उपासना तुमची असेल तितकं चांगलं आहे आजच्या दिवशी. आणि प्लस कनेक्ट विथ हेवन, म्हणजे ब्रह्मांड किंवा युनिवर्ससोबत किंवा स्वर्गासोबत तुम्ही तुमचं कनेक्शन खूप चांगलं ठेवा, इतकं छान ठेवा. आणि तुम्ही आस्क अँड यू शॅल रिसीव, तुम्ही जे जे काही आज मागाल ते तुम्हाला नक्की मिळेल. वाव, किती सुंदर आहे सगळं. सो मी नक्की तुम्हाला आजच्या दिवशी हे गायडन्स कसं वाटलं ते मला नक्की सांगा. आणि ह्या गायडन्सनुसार जर का आज तुम्ही चाललात तर ऑफकोर्स आजचा दिवस तुमचा आहे. ऑलमोस्ट हे अख्खं आयुष्य आपलं आहे, ते आपल्या हातात आहे कसं जगायचं, काय जगायचं. आणि हे इतकं चांगलं गायडन्स आपल्यासमोर असताना आपण कुठे चाललो आहे हे पण तुम्ही पहा ना. चलो, लेट स्टार्ट, आणि आपण भेटू पुन्हा. थँक्यू सो मच. बाय, टेक केअर.